विश्वचषकामध्ये जर पाहिलं तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना टाय झाला आणि त्या क्षणी प्रथमतः बॉल आउट त्या ठिकाणी आपला पाहायला मिळालं. भारताने दणदणीत विजय मिळवला. अशा प्रकारे इथे पाहायचं कशा इथे कोण जिंकणार. चला उरोडे संघ विनंती असेल आपले अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर या. आयोजकाकडून सूचना आहे. डायरेक्ट हिट जर झाला तर ते काउंट होणार नाही. पहिला बॉल ओहो आणि इथे मिस. पहा पहिला बॉल जर आपण पाहिलं तर सुतारवाडी आंबडबेट संघाच्या गोलंदाजाकडून इथे टाकला गेला आणि तो बॉल इथे स्टंप वरती लागू शकला नाही. म्हणजे वन चान्स इथे मात्र गमावलेला आहे. आकाश खरात तिथे आपण पाहतोय आता उरवडे टीम कडून आणि हा सुद्धा चान्स इथे मात्र मिस झालेला आहे. म्हणजे बरोबरीमध्ये सामना आहे. दोन्ही संघाने एक एक या ठिकाणी आपले बॉलर यूज केले. ओहो हो परफेक्ट यॉर्कर आणि लागलाय का. यस आणि इथे एक स्कोर जर आपण पाहिलं तर एक असेल सुतारवाडी आंबडबेट संघाचा. आता उरवडे संघ बरोबरी करण्यासाठी सज्ज असतील. ओहो हो आणि पहा तुम शेर तो हम भी शिकारी है. निखिल काटे एक एक बरोबरीमध्ये आहे आणि मला वाटतं सर बरोबरी झाली तर परत 3 चान्स असतील. यस काय पर्वणी आहे पहा. प्रसाद केमसे आता इथे मात्र नसीब आजमावत असताना इथे मात्र मिस झालेला आहे. पहा टेनिस बॉल आहे तुम्हाला पुढ्यात टाकावं लागेल त्याशिवाय स्टंप उडणार नाही. एक एक बरोबरीमध्ये आहे. किशोर भिलारे आता या गोलंदाजाकडे नजर आहेत आणि इथे डाऊन द लेग वाईट आणि हा चान्स सुद्धा इथे मिस झाले. म्हणजे पहा बरोबरीमध्ये आहे 50-50. आणि हा सुद्धा चान्स इथे मिस झालेला आहे. मला वाटतं इथे जर विकेट वरती जर बॉल आदळला ना तर इथे उरवडे संघ या बॉल आउट मध्ये निश्चित पुढे जाताना पाहायला मिळतील. फुल टॉस अशा प्रकारे जरी लागला ना तर तो इथे होणार नाही. लालू सर लास्ट आहे ना. यस मला वाटतं तिकडे संघातून हा शेवटचा बॉल आणि हा टाकण्यासाठी सज्ज होतोय शिवम नागरे आणि इथे ओहो हो मिस. आता लालू सर शेवटचा आहे इथे जर लागला तर हे विन होतील बरोबर. यस सागर पात्रे ओ 2-1 ने नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाने या बॉल आउट मध्ये इथे बाजी मारलेली आहे. 5 गोलंदाजाला मुभा होती आणि पाहिलं तर पहा बरोबरीमध्ये सामना सुरू होता आणि तिथे आपण पाहतोय 2-1 ने उरवडे संघाने इथे मात्र तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मिळवण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे. या तुषार सर चला दोन्ही टीम फायनल मध्ये पोहोचलेल्या दोन्ही टीम आपापल्या डगआउट मध्ये आता आपण थोडं